नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुरेश धस यांनी महादेव मुंडे हे जे हत्या प्रकरण आहे तर ते मीडिया समोर तसंच पोलीस अधिकाऱ्यांसमोर जे पत्र लिहून पाठवलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। महादेव मुंडे परळीतलं जे हत्या प्रकरण आहे तर ते काय आहे, त्याचा संदर्भ काय आहे आणि त्याच्याविषयीची सविस्तर माहिती जी आहे तर आजच्या या व्हिडिओतून देणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे डाउट्स जे आहेत ते व्हिडिओतून समजून जातील। तर महादेव मुंडे हत्या जे आहे ते स्थानिक क्राइम ब्रांचकडे देण्यासाठी आज जे आहेत धस यांनी SP साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना ते मागणी पत्र दिलेलं आहे। तर 15 महिने झालेले आहेत महादेव मुंडे यांच्या हत्येला, तरीही त्याचा तपास जो आहे तर तो झालेला नाहीये। तर 22 ऑक्टोबर 2023 ला महादेव दत्तात्रय मुंडे यांची परळीच्या तहसील कार्यालयामध्ये समोर जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर त्यांच्या चाकूने घुपसून हत्या करण्यात आली होती। तर हत्येतील आरोपी जे आहेत अजूनही अटक झालेले नाहीयेत। या हत्येतील आरोपी धसांनी म्हणजे ज्या आका नावाने संबोधलेला आहे, नामोल्लेख केलेला आहे, त्या आकाच्या म्हणजे वाल्मिक कराडच्या मुलाच्या आजूबाजूचे फिरणारे जे मुलं आहेत तेच आहेत असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। भाजप आमदार जे आहेत आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जेवढं प्रकारे लावून धरलेलं आहे त्यासोबतच आता जे महादेव मुंडे आणि जे चेतना कळसे हे जे प्रकरण आहेत तर तेही आता धसांनी हाती घेतलेले आहेत आणि त्याच्यावर जे आहे तर धस बोलू लागलेले आहेत। आता येणाऱ्या काळामध्ये या दोन प्रकरणामध्येही काय कशा प्रकारचा तपास होतोय ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। महादेव मुंडेच्या पत्नी जे आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही धस यांचे आभार मानलेले आहेत आणि हे जे प्रकरण आहे 15 महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची जी हत्या झाली होती तर त्याचा आणखीही तपास झालेला नाहीये, त्यांचा मोबाईलही आतापर्यंत मिळालेला नाहीये। त्या या तपासामध्ये सानप म्हणून जे अधिकारी होते पोलीस अधिकारी त्यांनी 2 दिवसात याचा तपास लावला जाईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु त्यांची त्यानंतर बदली झाली आणि या ही जी घटना आहे तर त्याच्यामधला तपास जो आहे तर तो बिलकुलही पुढे गेलेला नाहीये आणि तीच घटना जी आहे तर आता जे आष्टीचे आमदार आहेत सुरेश धस यांनी समोर मांडलेली आहे। तर पोलिसांनाही त्याच्या संदर्भात तपासणी करण्याची मागणी केलेली आहे। तर परळीत माझ्या नवऱ्याची जी हत्या झाली होती असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेले आहे। माझ्या पतीच्या हत्येचा तपास CID द्वारे केला जावा असेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर ही जी बातमी आहे किंवा ही जी माहिती आहे तर आता येणाऱ्या काळामध्ये याच्या घटनेमध्ये काय तपास होतो आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय नवीन खुलासे होतात ते आपल्याला पाहावं लागणार आहे। तर आतापर्यंत जे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी जे दावा केलेला आहे किंवा त्यांनी जे प्रकरण उघड पाडलेलं आहे तर त्याच्यात मधला आतापर्यंतचा हा सर्व मथळा होता। तर हा व्हिडिओ जो आहे तर मी फक्त तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते। आपलं जे बातमी चॅनल आहे मराठी बातमी ह्या चॅनलला सबस्क्राइब करा, अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व फॅमिली मित्रमंडळापर्यंत शेअर करा। तुमचे काही सजेशन असतील तर टिप्पणीमध्ये खाली नक्की करून नोंदवा। धन्यवाद।